जवळपास गेले 2.25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीच्या सरकारचा कारभार एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात। सरकार म्हणून काम करत असताना आपण काय केलं पाहिजे, गरिबाच्या करता आपण काय करू शकतो, महिलांच्या करता काय करू शकतो, मुलींच्या करता काय करू शकतो, युवा युवतींच्या करता काय करू शकतो, माझ्या शेतकरी बळीराजा करता काय करू शकतो, आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला। विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। मायमाऊलींनो, मला तुम्हाला आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचंय, स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते। मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे। राज्याचे एक सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंना पण खूप मोठा दांडगा अनुभव आहे। योजना करत असताना मायमाऊलींनो कुठेही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही। बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले। आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणं भांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडू पोछा करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं। 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली। आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील, मी त्या खोलात जात नाही। परंतु मायमाऊलींनो, आत्ताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण 7,500 रुपये तुम्हाला 5 महिन्याचे मिळतील। आणि पुढे 5 वर्ष तुम्ही हिशोब केला तर 60 महिन्याचे 90,000 रुपये एकेका महिलांना मिळणार आहेत। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या।